बघा, या जेवढ्या कमर्शियल व्हेकल्स आहेत, या सगळ्या कमर्शियल व्हेकल्सला स्पीड लिमिट करणारं एक डिव्हाइस लावणं कंपल्सरी केलेलं आहे. स्पीड गव्हर्नर, काय गव्हर्नर, हे डिव्हाइस कंपल्सरी याच्यासाठी केलं आहे की त्यांनी वाटेल त्या स्पीडनी गाडी चालवू नये याच्यासाठी. आणि हे कंपल्सरी केल्यानंतर हे जे स्पीड गव्हर्नर आहे बनवणाऱ्या 15 कंपन्या आहेत. ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. मशीन बनवणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आणि ते फिटिंग करणाऱ्या कंपन्या. आता ज्या मशीन बनवणाऱ्या कंपन्या आहेत ते जवळजवळ 10-12 कंपन्यांना अप्रूव्ह दिलेलं आहे. पण हे मशीनचं जे फिटिंग करायचं आहे हे फक्त एक परफेक्ट इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आहे. ही एकच कंपनी ऑथराइज केलेली आहे की जे मशीन फिट करून देऊ शकतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तुम्ही नागपूरला जरी फिट केलं तरी त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते ठाण्यावर नाही. आणि अशा पद्धतीने मोनोपोली क्रिएट केल्यामुळे ज्या मशीनची मॅन्युफॅक्चरर 10,000-1200 रुपये लावतात त्या मशीनचे हे लोक 6,000 ते 8,000 रुपये लावतात. आणि अशा प्रकारे जे ट्रान्सपोर्ट चालक आहेत त्यांची लूट करण्याचं काम हे वर्षानुवर्ष इथे चाललेलं आहे. आजची गोष्ट आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि तातडीने ही जी मोनोपोली आहे त्या परफेक्ट इंजिनिअरिंगची ही रद्द करण्याचं आम्ही आयुक्तांना सांगितलं. त्याप्रमाणे आज त्यांना ब्लॅकलिस्ट करून 7 दिवसासाठी रद्द करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. आणि पुढची चौकशी समिती ॲडिशनल कमिशनर जे आहेत कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच ठिकाणी जे मशीन लावले हे बोगस मशीन आहे. त्याच्यातनं स्पीड कंट्रोल पण होत नाही. म्हणजे 80चा असायला पाहिजे किंवा 60चा असायला पाहिजे त्याच्याही पुढे गाडी जाते. तर मशीनही बोगस आहे. या सगळ्याची चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे त्यांना 7 दिवसाचं त्यांनी तुम्हाला म्हणजे हे काही आता लगेच इमिजिएट इफेक्ट मध्ये आज ती कंपनी सस्पेंड करतायत. पण हे काही काळासाठीच केलं असं त्यांनी आणि पुढे 7 दिवसात चौकशी करून त्याच्यावर निर्णय घेतला. या कंपनीच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? हा, ठाण्याची ही मुळात ठाण्याची कंपनी आहे. आणि कोइन्सिडन्स असा आहे की आपले प्रतापराव सरनाईक पण ठाण्याचेच आहेत. त्यामुळे ठाणा काय कनेक्शन आहे हे आता शोधावं लागेल. साठलोट होते का कुठल्या विशेष कंपनीसोबत असं मी म्हणत नाहीये, पण दोन्ही ठाण्याचे आहेत. हा निव्वळ योगायोग आहे का हा चौकशीचा भाग आहे. यामध्ये किती मोठ्या प्रमाणात म्हणजे हे टेंडर देत असताना किंवा आतापर्यंत याच्यामध्ये किती काही घोटाळा झाला? आतापर्यंत 1,200 कोटी रुपये. बघा, आज जेवढी मशीन्स लागलेली आहेत त्या मशीन्स जेवढ्या लागलेल्या आहेत त्याची 1,000-1,200-1,500 किंमत आहे. त्याचे 6,000 घेतले. आतापर्यंत किती लाखो मशीन्स लावलेले, 25 लाख. तुम्ही टोटल बघितलं 25 लाख मशीन लावलेले. जवळजवळ 1,200 कोटी रुपये एकट्या कंपनीने कमवलेले. याच्यामध्ये बरं, याच्यामध्ये जो जीएसटी भरायला आज ती रिसीट दाखवा. आज तुम्हाला मी बिल दाखवतो, तिची कंपनी बिल देते, त्याच्यावर जीएसटी नंबर पण नाहीये. म्हणजे जीएसटी पण हे लोक भरत नाहीत, कच्चं बिल देतात. कंपनी आहे जी जीएसटी न भरतात. दाखवतो तुम्हाला मी कंपनीची रिसीट दाखवतो. आता आम्ही आयुक्तांकडे पण दिलेली आहे. ती परफेक्ट इंजिनिअरिंग कंपनी आहे. ठाण्याची कंपनी होती. तुम्ही नागपूरला जरी मशीन फिट केलं तरी सर्टिफिकेट तुम्हाला ठाण्यावर हे कुठला लॉजिक आहे परिवहन खात्याचं हेच आम्हाला अजून कळलेलं नाही. पण आता ह्याच्यानंतर समजा जर काय झालं तर पुन्हा मीटर लावावे लागतील किंवा हे बोगस मीटर आहे तर पुन्हा ते सगळं करावं लागेल. याची आता चौकशी करावी लागेल. आणि जर बोगस मीटरच्या कंपनीने बसवले असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्याच खर्चाने नवीन मीटर लागली पाहिजे. स्पीड गव्हर्नर बसवलं जात आहे त्यासाठी वेगवेगळ्या किमती आकारल्या जात आहेत आणि विदाऊट जीएसटीची बिलं जी दिली जात आहेत त्यामध्ये राज्यभरामध्ये एक मोठा घोटाळा होतोय. आणि याचा जो मालक आहे जो परफेक्ट हा पण बिहारचा आहे. फोटो पण आहे. फोटो कुठे गेला? सलामुद्दीन कुरेशी म्हणून आहे, बिहारचा आहे. आता याचं ऑफिस पण ठाण्यात रजिस्ट्रेशन आहे. काय आहे गौड बंगाल हे जरा शोधावं लागेल. त्या कंपनीला काम कधी दिले, कोणत्या काळात दिले? नाही, असं आहे की गेल्या 2.5 वर्षापासून 3 वर्षापासून 2023 पासून हीच कंपनी काम करते. पण आयुक्तांचा रिस्पॉन्स कसा आहे सगळं? आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. तातडीने चौकशीची समिती नेमण्याचं मान्य केलेलं आहे. आता त्यांचे इन्स्पेक्टर पण आले जे
लाईव्ह डेव गाडीचं आता चेकिंग पण करणार आहे तिथे, त्यांनी मान्य केलंय. आम्ही गाडी पण त्यांना दाखवायला आणली की कसं चुकीच्या पद्धतीने रिफिटिंग केलेलं आहे ते. तुम्ही म्हटलात की 7 दिवसात चौकशी करू असं आश्वासन मिळालं. सुद्धा टाकलेलं आहे. 7 दिवसात काळ्या यादीत टाकून चौकशी करणार. आता हे बघा, ही रिसिट आहे ना, याच्यावर कुठला GST नंबर आहे ना काही नाही. आणि 6,000चं बोगस बिल आहे. आणि ही ती गाडी ती गाडी आहे ज्याच्यावर फिटिंग केलेली, ती गाडी पण आपण आणलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ती गाडी पण बघू शकता. त्याची फक्त ती रिसिप्ट जरा वापस 6,000 तुम्ही असं म्हणताय का जे स्पीड कंट्रोल बसवलं जात आहे ते नीटचं काम करत नाहीये किंवा व्यवस्थित नाहीये? हे आता बघा, ही जी गाडी आहे याला केबल फिटिंग वालं मशीन लावायला पाहिजे, कारण ही CNG ची गाडी आहे. पण याला त्यांनी इलेक्ट्रॉनिक लावलं जे मान्यच नाही RTO ला. मग हे काम आहे अशा पद्धतीने बोगस होतं. गाडी स्फोट होऊ शकतो आणि याच्यामुळे गाडीच्या परफॉर्मन्सवर पण परिणाम होऊ शकतो. उद्या कदाचित स्फोट होऊ शकतो याचा, कदाचित होईलच असं नाही. पण ज्या RTOने ठरवून दिलेले नियम आहेत की बाबा या गाडींना केबल कनेक्टेड डिव्हाइस लावायचं, या गाडींना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावायचं, तेही साधा पाळलं जात नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.